माझे सर्व नातू नाती पणतू खापरपणतू सर्वांना आशीर्वाद स्वरूप मी आता हे आजचं माझं वक्तव्य सुरू करतो. तर एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट आता तशी माझ्या जीवनात हे जे काही मी तुम्हाला बोलतो आहे हे कुठे ना कुठे कधीतरी माझ्या जीवनात घडलेल्या गोष्टी आहेत, मी ऐकलेल्या गोष्टी आहेत वगैरे वगैरे. एक गोष्ट सांगतो. तर काय आहे, मी नोकरी माझी MSCB मध्ये होती. इलेक्ट्रिकल इंजिनियर डिस्ट्रीब्युशन सेंटरवर मी JE म्हणून काम करत होतो. तर काय आहे, मी एका सेंटरवर काम करत होतो. तर त्या सेंटरवर आमच्याकडे काय असतं की जसं आपल्याकडे ज्या लोकांनी अप्लिकेशन दिला नवीन कनेक्शनसाठी, तर त्या ॲप्लिकेशनची आपण छानबीन करणे की काय आहे, कसं आहे, कसे लोक आहे, काय म्हणजे त्यांचे एकंदर हे, आणि त्या हिशोबाने त्यांना एक डिमांड नोट द्यायची असते. म्हणजे इतके इतके पैसे तुम्ही भरा, आणि ते भरल्यानंतर त्या हिशोबाने त्यांना कनेक्शन मिळून जाते. तर माझ्याकडे जे अप्लिकेशन्स येत होते, तर या ॲप्लिकेशन्समध्ये काय आहे की जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना काही एक सर्व्हिस कनेक्शन चार्ज नावाचा प्रकार आहे, तो फ्री होता. तर त्या हिशोबाने ते जर सर्टिफिकेट असलं मागासवर्गीयांचं त्याच्या सोबत, तर आपल्याला त्यांना ते सर्व्हिस कनेक्शन चार्जेस नाही लावायचे त्यांना, आणि मग ते बाकीचे जे काही चार्जेस असतात डिपॉझिट घेऊन ते लावायचे आणि कनेक्शन देऊन द्यायचं. तर ते जे ॲप्लिकेशन आणणारे लोक आहेत, तर ते काय एक्झॅक्टली याच्यातमध्ये बरेचसे असे एजंट टाईप लोक असतात. ते काय करतात, जो माणूस आहे ज्याला आपली पॉवर सप्लाय पाहिजे त्याच्याकडून कागदपत्र जमा करणारे, आणि ते आमच्या ओळखीचेच असतात म्हणजे नेहमी येणारे. तर ते घेऊन येतात ॲप्लिकेशन, मग त्या हिशोबाने आपण त्यांना ते डिमांड नोट देऊन गोष्ट संपवून टाकतो. तर हे मागासवर्गीयाचं कन्सेशन जे आहे की नाही, ते मिळवण्यासाठी जे सर्टिफिकेट आहे ते फोर्जरी करायचे त्यातले काही लोक. म्हणजे 4 लोक सापडले होते. तर ते एक नकली असं सर्टिफिकेट आणायचं, माझ्याजवळ आणून दाखवायचं की हे असं मागासवर्गीय कनेक्शन आहे, आपण आपले त्याचे ते सर्व्हिस कनेक्शन चार्जेस असतील ते वाइंड अप करून कनेक्शन देऊन टाकले. आता काय झालं, ही गोष्ट 4 कनेक्शन्सच्या बाबतीत झाली. नंतर मग ते लीक झालं की बा असा गेम प्लॅन हे लोक खेळतात आणि विद्युत मंडळाला फसवतात. मग काय झालं, त्यांनी उलटी माझ्यावरच कंप्लेंट केली की बा हा जेही काय करतो हा स्वतःच असं सर्टिफिकेट्स आणतो कुठून तरी, आणि ते सर्व्हिस कनेक्शन चार्जेस त्यांचे वाइंड अप करून याच्यातून हा पैसे खाऊन राहिला. मग माझ्यावर ही केस लागली. आता ही केस कशी आहे, ही केस खूप वर्ष चालली. म्हणजे काय याच्यात काही दमच नव्हता, कुठे काही प्रूव्ह करण्यासारखं काहीच नव्हतं. तर ते बरेच वर्ष चालली, आपण असं समजू 12 वर्ष केस चालली ही. आता 12 वर्ष चालल्यानंतर मी काही इंटरेस्टेड नव्हतो. मलाही माहीत होतं याच्यातून आपण कुठे आपला हँड नाही आहे, तर आपलं काही विशेष नुकसान होऊ नाही शकत. एखादी वॉर्निंग मिळाली तर मिळाली, बात खतम होऊ दे, असं मला वाटत होतं. मग काय झालं, मी दुसऱ्या एका DC वर काम करत होतो. तर तिथे काय झालं, एक क्षण असा आला की मग बोर्डाने काही असे कायदे काढले की या ज्या जुन्या केसेस आहे या फटाफट तुम्ही यांचे रिझल्ट्स लावा. मग त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये माझी सगळ्यात जुनी केस होती, तर त्या लोकांनी टॉप प्रायोरिटीवर ही केस वाइंड अप करा असं यांना काहीतरी आदेश आले असतील वरच्या ऑफिसर्सना. आता मी जिथे माझी ती एन्क्वायरी होणार होती या गोष्टीची, तिच्यापासून 100 किलोमीटर दूरच्या ऑफिसमध्ये मी नोकरीवर होतो. तर तिथे काय झालं, मला 3 ठिकाणहून हे आले, मेसेजेस आले. एक तर डायरेक्ट आमच्या ऑफिसच्या खाली एकाचा फोन होता. त्या फोन नंबरवर त्यांनी मला फोन करून सांगितलं की उद्या सकाळी 9:30 वाजता तुम्हाला लास्ट हिअरिंगसाठी नागपूरला त्या रेस्ट हाऊसमध्ये जायचं आहे. झाला एक मेसेज. दुसरा मेसेज असा की त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी एक स्पेशल मेसेंजर असा कागद घेऊन, एक अशी मेसेंजर बुक असते, त्या बुकमध्ये की बा उद्या सकाळी 9:30 वाजता तुम्ही तिथे हजर व्हा नागपूरला, आणि तसा एक मेसेज, त्याच्यावर माझी सही वगैरे. इतकं करून समाधान नाही झालं. माझा इमिजिएट बॉस आहे, त्यांनी एक स्वतःच लेटर काढलं असं वेगळं की उद्या तुम्हाला संध्याकाळी जायचं, उद्या सकाळी तुम्हाला 9:30 वाजता तिथे पोचायचं आहे, आणि ती लेटर त्यांनी माझी त्याच्यावर रिसिव्ड म्हणून सही वगैरे. म्हणजे कसं की फुल प्रूफ प्रोग्राम बनवून टाकला की आम्ही तर याला सांगितलं होतं बा 9:30 वाजता तू तिथे नागपूरला जाऊन एन्क्वायरीला फेस कर,
आमच्याकडून आम्ही क्लिअर म्हणजे स्वतःची कातडी वाचवली की बा इतके करून हा गेला नसेल तर वर सांगू शकतील की बा 12 वर्ष तुम्ही म्हटलं की अशा अशा केसेस क्लिअर करा, आम्ही या ठिकाणी असे असे प्रयत्न केले पण या माणसाने रिस्पॉन्ड नाही केला. त्या हिशोबाने 3 ठिकाणी टाईप त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली. या सगळ्या तिन्ही याची माझ्याजवळ डॉक्युमेंटरी प्रूफ होतं. आता काय, दुसऱ्याच दिवशी 9:30 वाजता जर 90 किलोमीटर दूर असलेल्या एन्क्वायरीच्या व्हेन्यूवर मला जाऊन पोचायचं असेल तर मी काही जरी म्हटलं तरी मला सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडणं जरूर होतं, कारण की ते विलेज रोड्स होते सगळे. तर मी 6 वाजता तर गेलो नाही, मी आदल्या दिवशी रात्रीच निघून गेलो. नागपूरला माझं घर. मग आल्यानंतर मी 9:30 वाजता वगैरे तिथे एन्क्वायरी ऑफिसरच्या समोर जाऊन बसलो. एन्क्वायरी सुरू होती. दरम्यान काय झालं माहिती आहे का, सकाळी 8:30 वाजता मी जिथे नोकरीवर होतो तिथे लाईन ब्रेकडाऊन झाला. एक माणूस पोलवर चढला आणि दुसऱ्या माणसाने तो पोलवर चढला असताना याला समजलं नाही, यांनी लाईन सुरू करून टाकली. त्याला शॉक लागून तो खाली पडला. आता देवाच्या दयेने तो ठीक झाला. पण हा आहे एक इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. आता या इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंटला रिस्पॉन्सिबल कोण आहे? त्या ऑफिसचा जो जे असेल तोच रिस्पॉन्सिबल आहे. पण मी तर जागेवर नव्हतो. आणि मी जागेवर का नव्हतो तर या 3 लोकांनी माझ्यावर 3 ठिकाणून यांनी मला मेसेजेस पाठवले की तुम्ही इथे राहू नका आणि तुम्ही जा तिथे एन्क्वायरीला. हे थोडी होतं त्याच्यामध्ये की दुसरा कोण तिथे तुमच्या जागी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे, कोणीच नाही. तर त्यामुळे तिथे मग मी नागपूरला जेव्हा 10 वाजता वगैरे माझी इन्क्वायरी चालू होती तेव्हा एक मेसेज आला त्या इन्क्वायरी ऑफिसरला की असा ही जी इन्क्वायरी चालू आहे ही तुम्ही ताबडतोब थांबवा. असा एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ही इन्क्वायरी मग नंतर तुम्हाला जेव्हा करायची असेल तेव्हा करा, पण आत्ता तर थांबवा. त्या माणसाला लेट हिम गो अँड टेक हिज ड्युटी. मग मी निघालो तिथून. आता गंमत काय झाली माहिती आहे का, या एका केससाठी माझ्यावर खूप मोठी ॲक्शन होऊ शकली असते. म्हणजे कोणाच्या जीवनासाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल होईल अशी तुमच्या हातून बिहेवियर होण्यासाठी 304 अटेम्प्ट टू मर्डर वगैरे अशा टाईपची ती केस लागू शकली असती. पण माझ्यावर काहीच झालं नाही. म्हणजे माझ्यावर साधं 2 बोटांचं लेटरसुद्धा कोणी काढू नाही शकलं, कारण की आय वॉज नॉट सपोज टू बी देअर अँड यू हॅव टोल्ड मी नॉट टू बी देअर अँड गो समवेअर एल्स अँड यू हॅव नॉट अरेंज युअर सेल्फ एनिथिंग फॉर रनिंग ऑफ दॅट DC डिस्ट्रीब्युशन सेंटर. तर मी सुटलो. आता माझं काय म्हणणं आहे की या गोष्टी कशा आहेत, या सगळ्या लिंक्स आहे. आपल्या जीवन म्हणजे कसं आहे, एक मोठी चेन आहे. या चेनमध्ये सर्व घडणाऱ्या घटना म्हणजे एक लिंक आहे. आणि आपल्याला असं वाटतं की ही लिंक इथे का आहे, पण मुळात असं आहे ती लिंक इथे असल्याशिवाय पुढची चेन कंप्लीट नाही होऊ शकत. म्हणजे मला 12 वर्षानंतर त्या एका मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीमधून वाचवायसाठी 12 वर्षापूर्वी काही लोकांना दुर्बुद्धी सुचवली की याच्यावर अशी काहीतरी तुम्ही ब्लॉट लावा. बरोबर आहे की नाही? आणि मग तो ब्लॉट असा 12 वर्ष खिचत राहील आणि जेव्हा ॲक्च्युली माझ्यावर मोठं संकट येणार असेल तेव्हा या एका ब्लॉटमुळे मी वाचलो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, मला समजून घ्या तुम्ही की एक म्हणून कोणतीही घटना आपल्या जीवनामध्ये घडली तर ही घटना का घडली म्हणून तुम्ही दुःख करत बसण्यात काही अर्थ नाही. कदाचित याची लिंक अशी काही वर्षानंतर कुठेतरी जुळलेली असते आणि त्याच्यासाठी ही घडलेली असते. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे हे सगळं जीवन जे आहे ते एका चेनच्या हिशोबाने चाललेलं आहे. सगळ्या एकमेकाला जुळलेल्या लिंक्स आहे आणि आपण कोणत्याही एका लिंकबद्दल काही जास्त विचार करून की असं का तसं का असं काहीही न वाटता छान आनंदात जगत राहायचं. आणि याचा रिझल्ट जो आहे तो काहीही असू शकतो, चांगलाही असू शकतो, वाईटही असू शकतो, पण तो घडवायचा आहे म्हणून या घटना घडलेल्या आहेत. तर त्यामुळे छोट्या छोट्या घटनांच्या बाबतीत खूप विचार न करता आपण हे काहीतरी त्याच्यावर सोडून द्यायचं आणि आपला आनंदात जगायचं.